राऊत आता पवारांना देखील सल्ले द्यायला लागलेत। ठाकरे राऊतांनी चिडचिड करण्याची गरज नसल्याचं बावनकुळे म्हणालेत। तर पवारांची भूमिका मान्य नसेल तर मवियातून बाहेर पडा असा सल्ला शंभूराज देसाई यांनी दिला। वाटत होतं की शरद पवार साहेब संजय राऊतांना सल्ले देत असतील असा आमचा समज होता। आता संजय राऊत शरद पवार साहेबांना सल्ले द्यायला लागलाय। खरं तर मला पवार साहेबांनाही खरं तर वाईट वाटतं की संजय राऊतांचा सल्ला आता पवार साहेब घेतील का। संजय राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेले आहेत। त्यामुळं खरं तर या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिडचिड करायची गरज नाही। ते का चिडचिड करताय मला माहित नाही। संजय राऊतांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्या। संजय राऊत शिवसेनेत कधी आले आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब शाखा प्रमुख कधी होते? कोण शिवसेनेत सिनियर आहे? कोणी शिवसेनेसाठी कष्टा खाल्ल्यात? कोणी शिवसेनेसाठी जेल भोगले? पत्राचाळीच्या घोटाळ्यासाठी जेल भोगणारे नाहीत कोणी। हे संजय राऊतांनी जेल भोगलं कशासाठी भोगलं? कुठलं पुण्यकर्म केलं होतं? आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली भूमिका जर संजय राऊतांना मान्य नसेल तर विचारा राऊतांना महाविकास आघाडीतनं उभाटा बाहेर पडतंय का?